छत्रपती शासन आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यासाठी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली। डॉक्टर सुजय विखे पाटील यांची आबालवृद्धांमध्ये असलेली क्रेज ही सर्वश्रुत असून सुजय विखेंना सुद्धा लहान लहान बालके अत्यंत प्रिय आहेत। आज छत्रपती शासन संघटनेच्या शिवजयंती सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी सुजय विखे पाटील आले असता नेहमीप्रमाणे तरुणाईने मोठी गर्दी करत त्यांच्या समवेत एक फोटो यावा यासाठी धडपड करत असताना मात्र एक आगळेवेगळे चित्र पाहावयास मिळाले। एका चिमुकल्याने डॉक्टर सुजय विखे पाटील व्यासपीठावर आल्यापासून ते पार जाईपर्यंत यांना सोडलेच नाही आणि डॉक्टर सुजय विखे पाटील देखील जणू त्या चुणचुणीत गोंडस 2 वर्षाच्या चिमुकल्याच्या काही वेळ प्रेमात पडले की काय असेच वाटून गेले। डॉक्टर सुजय विखे पाटलांचं व्यासपीठावर आगमन होताच या भगवी टोपी परिधान केलेल्या चिमुकल्याने मान्यवरांच्या आधी पुढे होत सुजय विखेंना वर हात करून नमस्कार करत हात पुढे केला असता सुजय दादांनी सुद्धा मान्यवरांकडे कानाडोळा करत आधी या बालचाहत्याच्या हातात हात घेत त्याचे गालगुच्छ घेतले आणि त्यानंतर मग संपूर्ण व्यासपीठावर सुजय विखे पाटलांना या चिमुकल्याने जणू हायजॅक केल्यागत पिच्छा पुरवला। छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करत असताना जसजशी कृती डॉक्टर सुजय विखे पाटील करतील तशीच कृती महाराजांचे पूजन आणि आरतीचे ताट सुद्धा अधिकारवाणीने मागून घेत चिमुकल्याने सुजयदादांसोबत आरतीचा मान पटकावला। भरगर्दीत त्याचे बारीक लक्ष फक्त आणि फक्त सुजयदादांवर केंद्रित होते। अगदी दुर्दैवी घटनेतील मृतांच्या वारसांना मदत सुपूर्त करताना आणि नगर परिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांना शिधा वाटप करताना देखील त्याने हात लावत आपल्या पदरी पुण्य पाडून घेतले। तर मधल्या वेळेत देखील चिमुकल्याचे बारीक लक्ष सुजयदादांकडे होते। अचानक एका लहान मुलीसोबत सुजय विखेंनी हस्तांदोलन केले असता अजय नागरे यांच्या जवळ असलेला हा चिमुकला पुन्हा सुजय विखेंकडे जात हात पुढे केला आणि पुन्हा त्यांना हस्तांदोलन करण्यास भाग पाडले। हा चिमुकला सुजय विखे पाटलांचा जबरा फॅन नेमका कोण याची उत्सुकता सर्वांनाच होती। अखेर त्याच्या वडिलांनी त्याला उचलून घेतल्यानंतर सर्वांच्या लक्षात आले की हा माजी नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांचा नातू आणि नितीन कोते यांचा 2 वर्षांचा मुलगा आर्यवीर असून लहानपणापासून धार्मिक वृत्ती असलेला आर्यवीर छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आणि सुजय विखे पाटलांचा खूप मोठा फॅन आहे। दिवसातून 7 ते 8 वेळा सुजय विखेंचं नाव त्याच्या तोंडी असतंच, तर कुठे सुजयदादांचा फोटो दिसला की त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत असल्याचे, तसेच घरी कोणी पाहुणे मंडळी आली की घरातील नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटलांच्या फोटोकडे बोट दाखवत हे आमचे दादा आहेत अशी आवर्जून ओळख पाहुण्यांना करून देत असल्याचे नितीन कोते यांनी सांगितले। अखेर व्यासपीठावर खाली जाताना सुद्धा सुजय विखे पाटलांनी चिमुकल्या आर्यवीरला उचलून घेतल्यावर आर्यवीरच्या चेहऱ्यावरील आनंद आणि मंद स्मित सर्व काही सांगून जात होतं।
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.